पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शेतकरी कामगार पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय। प्रभाग क्रमांक 2 मधून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे यांनी आज अधिकृतरित्या आपला उमेदवारी फॉर्म भरून दाखल केला। अरविंद म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रचाराला आता वेग आला असून विविध पक्षांकडून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया जोरात सुरू आहे। अरविंद म्हात्रे यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक 2 मध्ये राजकीय हालचालींना अधिक वेग आलाय। शेतकरी कामगार पक्षाकडून स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी निवडणूक लढवली जाणार असल्याचा निर्धार यावेळी करण्यात आला आहे। आम्ही प्रभाग क्रमांक 2 मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे 4 फॉर्म भरलेले आहेत आणि महाआघाडीची आमची युती आहे। अजूनपर्यंत भाजपाने देखील फॉर्म भरलेले नाहीत, मात्र आपण सुरुवात केलेली आहे। तर त्यांना स्वतः कॉन्फिडन्स नसेल, सत्ता असून सुद्धा ते लोक फॉर्म भरायचा शेवटचा दिवस येतोय, म्हणजे याचा अर्थ त्यांना किती नापसंती आहे जनतेमधून ही याच्यामधून साध्य होतोय। तुम्हाला किती विश्वास वाटतो तुमच्या वॉर्डमध्ये? 100%। मागच्या वेळी आमचे 4 नगरसेवक शेतकरी कामगार पक्षाचे महाआघाडीतर्फे निवडून आले होते। आता सुद्धा 4 नगरसेवक हे बहुमताने निवडून येतील। तुमची युती होणार आहे का? कारण अजूनपर्यंत स्वतः डिक्लेअर केलेलं नाही। नाही, युती तर आमची 100% होणार आहे। जनतेच्या सेवेसाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत। या भस्मासुरांना खाली खेचण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।